जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे संत संगती आणि नामस्मरणानं समाधान मिळतं। भगवंताचं नाम मुखी घेतल्यानं आपल्या जीवनाचा उद्धार होतो। हुंबे परिवारानं कैलासवासी लक्ष्मण हुंबे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून समाजातील दीनदुबळ्या वंचित घटकांची सेवा केली आहे। समाजसेवेतून ईश्वर सेवा घडते असं प्रतिपादन पाथर्डी तालुक्यातील येळेश्वर संस्थानचे हरिभक्तपरायण महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांनी केले। बोरुडे मळा या ठिकाणी सिंधू मंगल कार्यालयात कैलासवासी लक्ष्मण हुंबे पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आणि कीर्तन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय अगरकर, बाबूशेठ टायरवाले, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, सचिन जाधव, अमोल हुंबे पाटील, माजी नगरसेवक दत्ता जाधव, विक्रम राठोड, योगीराज गाडे, अभिषेक कळमकर, ओमकार सातपुते, अशोक दहीफळे, किरण बोरुडे, महेश लोंढे, सुरेश जोशी, आनंदा शेळके, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, सागर नवले, सचिन धनत, चांगदेव काळोखे, गणेश हुंबे, गोकुळ कासार, सोमनाथ पांतडे, गोरक्षनाथ लडगे, योगेश वाघ, रावजी नांगे, दिनेश जोशी, भागवत कुर्धने, ॲडव्होकेट गजेंद्र दांगट, शशिकांत भामरे हे यावेळेस उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी सांगितलं की आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून स्वर्गीय लक्ष्मण हुंबे पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त हुंबे परिवारानं मोतीबिंदू शिबिराचं आयोजन केलं। या शिबिराच्या माध्यमातून समाजातील दुबळ्या घटकांची सेवा घडत आहे। त्याचबरोबर सध्या महागडी उपचार पद्धती असल्यानं तो खर्च सामान्य माणसांना परवडणारा नाही। ऑपरेशनला 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो। या शिबिराच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून यावेळी उपस्थित मान्यवरांचे अमोल हुंबे पाटील यांनी प्रथम पुण्यस्मरणाच्या दिनाच्या निमित्तानं आज आपला प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। त्याकरता हुंबे परिवाराच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिनाच्या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबामध्ये सहभागी होण्याकरता आलेले सर्वच उपस्थित मान्यवर मंडळी, सर्व माता भगिनी आणि विशेष करून या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्याकरता प्रवचन रूपी त्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित झालेले हरिभक्तपरायण गुरुवर्य रामगिरी महाराज, उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी, हुंबे परिवाराला कैलासवासी लक्ष्मण हुंबे पाटील यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे। आणि हा परिवार किंवा आमोलची असलेली सगळी मंडळी सातत्याने धर्मकार्यामध्ये झुकून देऊन ती सातत्याने काम करत आली आहे। आणि हे काम करत असताना त्याच्या कुटुंबामध्ये देखील कुठलंही कार्य करायचं म्हटलं तर कुटुंबाचं पाठबळ हे सातत्याने आपल्या पाठीमागे लागत असतं। आणि म्हणून कसं त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून त्यांचे वडील असतील, त्यांचे बंधू असतील, त्यांच्या कुटुंबाच्या सगळ्या सदस्यांनी त्यांना नेहमी धर्मकार्यामध्ये पाठबळ दिलं आहे। आणि जर पाहिलं तर जरांगे पाटलांच्या वेळोवेळी भूमिकेत देखील त्यांचं सातत्याने योगदान या जिल्ह्यामध्ये ते सातत्याने असायचं। आणि म्हणून असं चारही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चारही बाजूने चारही दिशेने काम करणारं हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांच्या वडिलांचा रूपी आशीर्वाद पाठबळ हे आज कुठेतरी त्यांच्याकडून जाऊन 1 वर्ष झाले आहे। आणि म्हणून त्यांच्या गेल्यानंतर देखील ज्या विचारधारेचे माणसं असतात कुठेतरी त्या विचारधारेच्या अनुषंगाने प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज त्यांच्या वतीनं त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज एक मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आज या ठिकाणी त्यांच्या परिवाराच्या वतीनं, आमोलीच्या वतीनं आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे अशा सगळ्या वेगवेगळ्या कार्याकरता यांच्या वडील जरी आज नसले तर त्यांचा आशीर्वाद हा त्यांच्या पाठीमागे राहील आणि अशीच मानवसेवा, धर्मसेवा ही करत राहतील अशी आशा व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या वतीनं। नमस्कार। धर्माचे पालन करती पाखंड खंडन। जगद्गुरू तुकोबरायांच्या युक्तीप्रमाणे आज आदरणीय हुंबे परिवार यांच्याकडून त्यांचे पिताश्री आदरणीय लक्ष्मण गणपत हुंबे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त
ज्ञानोबराय तुकोबरायांच्या आशीर्वादाने, गंगागिरी महाराजांच्या कृपेने, भगवान बाबांच्या आशीर्वादाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आज शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. मला याच्यात हेच सांगावंसं वाटतं, असेच कार्यक्रम आपण शिबिराचे कोणाच्या वाढदिवसानिमित्तानं म्हणा, लग्नाच्या निमित्तानं म्हणा, घरभरणीच्या निमित्तानं म्हणा, वर्षश्राद्धाच्या निमित्तानं म्हणा, आपण हे कार्यक्रम ठेवल्याच्या नंतर कुठंतरी ज्या निमित्ताने आपण कार्यक्रम करतो त्या व्यक्तीला याचं पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. या कुटुंबाने हा असणारा शिबिराचा कार्यक्रम ठेवला, यांना कोटी कोटी धन्यवाद. रामकृष्ण. वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त, प्रथम वर्ष श्राद्धनिमित्त सर्व मित्रपरिवार, सर्व पाहुणेरावळे आणि आदरणीय महंत रामगिरी महाराजांचं कीर्तन आज प्रथम वर्षानिमित्त पार पडलं. आणि वडिलांचे प्रथम वर्ष या निमित्ताने आपण एक नेत्र शिबिर, मोतीबिंदू चिकित्सा अशा पद्धतीनं शिबिर घेतलं. तर त्या शिबिराला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स भेटल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्व पाहुणे, सर्व मित्रपरिवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय श्री.